नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या या मराठीच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक नर्सिंग एक्झामसाठी उपयुक्त असणारा असा टॉपिक तो म्हणजे WHO, ज्याला इंग्लिशमध्ये फुल फॉर्म काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व मराठीमध्ये काय म्हटलं जात असतं, जागतिक आरोग्य संघटना, याबद्दल पाहणार आहोत. जर बघायला गेलो तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये अत्यंत उपयोगी किंवा मोस्ट आय एम पी एमसीक्यूज किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन या विशिष्ट टॉपिक वरती विचारला जात असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोट्स प्लस डिटेल याचं काय देणार आहे, लेक्चर तुम्हाला देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोट्स पण मिळेल आणि डिटेल काय भेटणार आहे, लेक्चर पण मिळणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या या आपल्या टॉपिक सोबत, जागतिक आरोग्य संघटना. चला, सगळ्यात आधी जागतिक आरोग्य संघटना काय असते तर आरोग्यविषयक कामगिरी करण्यासाठी एक संघटना पूर्ण जगामध्ये स्थापन करण्यात आली. त्या संघटनेला काय म्हटलं जात असतं, त्या संघटनेला म्हटलं जात असतं जागतिक आरोग्य संघटना. या संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. कधी झाली स्थापना? 7 एप्रिल 1948 रोजी झाली. म्हणून आपण 7 एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरी करत असतो? 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरी करत असतो. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून का साजरी करतो? कारण की 7 एप्रिलला काय झालं होतं? 7 एप्रिल रोजी WHO ची काय झाली होती? स्थापना झालेली होती. WHO ची काय झालेली होती? स्थापना झालेली होती. म्हणून 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरी केला जात असतो. कधी एमसीक्यूज विचारला जाऊ शकतो. काय एमसीक्यूज विचारला जाऊ शकतो? इकडे बघा, काय एमसीक्यूज विचारला जाऊ शकतो. वेन वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड. वेन वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर काय द्यायचे आहे? या प्रश्नाचे उत्तर 7 एप्रिल. कधी साजरी केला जातो? वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल रोजी साजरी केला जात असतो. जर आपण बघायला गेलो तर या जे WHO आहे, या WHO चे जे मुख्यालय आहे ते मुख्यालय कुठे आहे? तर WHO चे जे मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंड मध्ये आहे. कुठे आहे? कुठल्या कंट्रीमध्ये आहे? स्वित्झर्लंड काय आहे? कंट्री. कंट्री म्हणजेच काय? देश. कुठल्या देशामध्ये आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये याचं मुख्य कार्यालय आहे. स्वित्झर्लंडमध्ये काय आहे? WHO मुख्य कार्यालय. नंतर स्वित्झर्लंडमध्ये कुठल्या सिटीमध्ये जर विचारलं गेलं तर जिनोवा सिटीमध्ये आहे. कुठल्या सिटीमध्ये आहे? स्वित्झर्लंड मधल्या जिनोवा सिटीमध्ये आहे. कुठल्या सिटीमध्ये आहे? स्वित्झर्लंडच्या जिनोवा सिटीमध्ये काय आहे? WHO मुख्य कार्यालय आहे. WHO च्या पुढे आपण काय बघून घेऊया? विभाग बघून घेऊया. WHO चे आपण काय बघून घेऊया पुढे? विभाग. तर WHO चे एकूण किती विभाग पडतात? 3 विभाग पडतात. WHO चे एकूण किती विभाग पडतात? WHO चे एकूण 3 विभाग पडत असतात. ठीक आहे. पहिला विभाग असतो जागतिक आरोग्य सभा. दुसरा विभाग आहे कार्यकारी मंडळ. तिसरा विभाग आहे सचिवालय. एकूण किती विभाग आहेत? याच्यात एकूण 3 विभाग आहे. कशाचे? WHO चे. WHO चे एकूण किती विभाग आहेत? 3 विभाग आहेत. WHO विभाग किती? WHO चे विभाग एकूण 3. पहिला आहे जागतिक आरोग्य सभा, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे सचिवालय. ठीक आहे. तर जी जागतिक आरोग्य सभा असते याला काय म्हटलं जातं? वर्ल्ड हेल्थ असेंब्ली म्हटलं जात असतं. जे कार्यकारी मंडळ असतं याला एक्झिक्युटिव्ह बोर्ड म्हटलं जात असतं आणि जे सचिवालय आहे याला WHO सेक्रेटरीज म्हटलं जात असतं. पहिले आपण बघून घेऊया WHO ची काय जागतिक आरोग्य सभा काय असतं. या सभेला सर्वोच्च नियामक मंडळ म्हटलं जात असतं. या सभेला सर्वोच्च काय म्हटलं जात असतं? नियामक मंडळ. इथूनच सगळे रूल्स हे पास होत असतात. म्हणून याला काय म्हटलं जातं? सर्वोच्च नियामक मंडळ. नंतर या सभेमध्ये सभासद कोण असतात? जे राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. जे राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात ते इथले काय असतात? सभासद असतात. सभासद कोण असतं? राष्ट्रांचे प्रतिनिधी.
WHO चे सभासद कोण? तर WHO चे सभासद राष्ट्रांचे प्रतिनिधी हे WHO चे सभासद असते. या सभेची बैठक वर्षातून एकदा होते. कधी होते या सभेची बैठक? वर्षातून एकदा होते. बैठकीमध्ये अर्थसंकल्पनांना मंजुरी दिली जात असते. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक ध्येय धोरणांची निश्चिती केली जात असते व मागील वर्षाच्या कामकाजाचा काय घेतला जात असतो? आढावा घेतला जात असतो. आढावा म्हणजेच काय? अनालायसिस केलं जात असतं. आढावा म्हणजेच काय केलं जात असतं? अनालायसिस. ओके. नंतर जे मुख्य संचालक आहे, जे मुख्य संचालक आहे WHO चे, त्यांना काय म्हटलं जातं? डायरेक्टर जनरल म्हटलं जातं. मुख्य संचालक यांना काय म्हटलं जातं? WHO चे मुख्य संचालक यांना काय म्हटलं जातं? डायरेक्टर जनरल. जे मुख्य संचालक आहे यांची निवड कोण करत असतं? यांची निवड पण आपली जी जागतिक आरोग्य सभा आहे, ती जागतिक आरोग्य वर्ल्ड हेल्थ असेंब्ली कोणाची निवड करते? डायरेक्टर जनरलची निवड करते. नंतर तिसरं विभाग जो आहे WHO चा, तो आहे कार्यकारी मंडळ, ज्याला एक्झिक्युटिव्ह बोर्ड म्हटलं जात असतं. या विभागामध्ये तांत्रिकदृष्ट्या जे लायक आहेत असे 31 तज्ञ सभासदांचा समावेश होतो. असे किती तज्ञांचा समावेश होतो? असे 31 तज्ञांचा समावेश या विभागामध्ये होत असतो. बरोबर? किती तज्ञांचा समावेश होतो? 31 तज्ञांचा समावेश या ठिकाणी सभासदांचा समावेश होत असतो. त्यानंतर याची बैठक वर्षातून 2 वेळेस होत असते. नंतर जागतिक आरोग्य सभेने जे निर्णय घेतले आहे, म्हणजे ह्या सभेने जे निर्णय घेतलेले आहे त्या धोरणांची आणि निर्णयांची काय केली जात असते? या ठिकाणी अंमलबजावणी केली जात असते. यांनी एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला या ठिकाणी कार्यरत करणे किंवा कार्यरत केले जात असते. 7 रोगाच्या म्हणजे इपिडेमिक आणीबाणीच्या वेळी निर्णय घेऊन कृती करण्याचा अधिकार या मंडळाकडे आहे. उदाहरणार्थ लॉकडाऊन लागलं, त्या टायमाला काय सगळ्यांनी घरी राहायचं, सगळ्यांनी घराबाहेर निघायचं नाही, असं डिसिजन कोणी घेतलं? WHO ने घेतलं. तर WHO ने डिसिजन घेतल्यानंतर ते प्रत्यक्षामध्ये आणणं म्हणजे लोकांनी खरंच घराच्या बाहेर निघू नये यासाठी काम कोण करतं? मग ही जी आपली कार्यकारी मंडळ आहे ते काम करत असतं. नंतर येतं सचिवालय. सचिवालय म्हणजे WHO चे सेक्रेटरी, WHO चे सचिव. तर याचे जे मुख्य संचालक आहे ते कोण असतात? मुख्य संचालक काय असतात? तर सचिवालयाचे प्रमुख असतात. मुख्य संचालक काय असतात? सचिवालयाचे प्रमुख असतात. पुढे आपण काय बघू आता? WHO चे कार्य बघणार आहोत. आपण काय बघणार आहोत आता पुढे? नेक्स्ट WHO चे कार्य. चला तर आपण थोडक्यामध्ये आता हे आपले ऍप्लिकेशन लोड होते तोपर्यंत रिव्हिजन करून घेऊया. WHO काय आहे? जागतिक आरोग्य संघटना आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली? 7 एप्रिल 1948 रोजी झाली. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल रोजी झालेली आहे, म्हणून आपण 7 एप्रिलला काय करतो? जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरी करतो. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. 7 एप्रिल रोजी WHO ची स्थापना झालेली असल्यामुळे 7 एप्रिलला पूर्ण जगामध्ये काय म्हणून साजरी केला जात असतो? तर आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिन किंवा आरोग्य दिन म्हणून साजरी केला जात असतो. WHO चे जे मुख्यालय आहे, जे मेन ऑफिस आहे, जे हेडक्वार्टर आहे, ते कुठे आहे? तर स्वित्झर्लंड ह्या कंट्रीमध्ये आहे. कुठल्या कंट्रीमध्ये आहे? कुठल्या देशामध्ये आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. नंतर याचं सिटी कोणती आहे? स्वित्झर्लंडच्या कुठल्या सिटीमध्ये, कुठल्या शहरामध्ये हे मुख्यालय किंवा हेडक्वार्टर आहे? तर जिनोवा या सिटीमध्ये WHO काय आहे? मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे WHO मध्ये एकूण किती विभाग आहेत? एकूण 3 विभाग आहेत. किती विभाग आहेत? एकूण 3 विभाग आहेत.